नमस्कार मंडळी. काल जरांगे ज्यांच्यापासून ऊर्जा घेतात ते शरद पवार हे चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. सह्याद्री अतिथीगृहात त्यांची भेट झाली आणि या दोन नेत्यांमध्ये काय झालं, कोणती चर्चा झाली हे अधिकृतरित्या कळू शकलेलं नाही. पण साधारणपणे 15 ते 20 मिनिटं या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि या चर्चेत नेमकं मराठा आरक्षणाबाबत विषय होता असं सूत्रांकडून कळतंय. म्हणजेच जरांगे ज्यासाठी लढतायत त्या मराठा आरक्षणासाठी आज पहिल्यांदाच शरद पवार आणि एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री आणि राज्यातले चाणाक्ष नेते अर्थात शरद पवार हे एकमेकांना भेटले, चर्चा केली. खरं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. कारण आतापर्यंत जरांगे यांच्या आंदोलनावर किंवा मराठा आरक्षणाबद्दल शरद पवार एक चक्कार शब्दही बोललेले नव्हते. आता जरांगे जे आंदोलन करतायत त्याला शरद पवार यांची पूस आहे असं जरांगे यांचे सहकारीच सांगतात आणि त्यावरून मोठा गदारोळही झालेला होता. पुन्हा जरांगे यांची कृती म्हणजे ते प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस आणि भाजपलाच लक्ष करतात आणि त्यामुळे ती कृती आणि जरांगे यांचे सहकारी जे सांगतात हे जर आपण टाळून बघितलं तर आपल्याला दिसेल की जरांगे यांच्या आंदोलनाला शरद पवार यांची पूस आहे. हे जे त्यांचे सहकारी सांगतात, जरांगेंचे सहकारी सांगतात, त्यात चुकीचं काही नसावं. मुद्दा असा आहे मित्रांनो की शरद पवार भेटले, मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यानंतर मीडियाने जरांगे यांची प्रतिक्रिया घेतली. त्यावर जरांगे म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावरच चर्चा झाली की दंगली लावण्यासाठी हे माहीत नाही. आता प्रश्न आहे मित्रांनो की दंगली लावण्यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटतील का, किंवा त्यांच्यामध्ये दंगली लावण्यावरून चर्चा होईल का? हा तसा मोठा आणि गंभीर मुद्दा आहे. खरं म्हणजे आरक्षणावरून दंगल झाली, अगदी आमदारांची घरही जाळण्यात आली आणि ते आंदोलन अतिशय महाभयंकर होतं. त्या आंदोलनाच्या केसेस अजूनही सुरू आहेत आणि त्यात अडकला आहे तो गरीब मराठा. हा मराठा अडकलेला आहे आणि ते झालंय कशावरून? पुन्हा जरांगेंचे सहकारी सांगतात त्या आंदोलनालाही जरांगे यांची पूस होती. एकंदरीत हे सगळं बघितलं तर जरांगे असं का म्हणाले की शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा दंगली लावण्यासाठी होती? अर्थात ते म्हणाले मला माहित नाही, पण दंगलीचा उल्लेख जरांगे पाटील यांनी केला. खरं म्हणजे ही जी भेट होती ही पहिल्यांदाच आरक्षणाबाबत शरद पवार तिथे जाऊन गेले होते. या अगोदर 9 जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीला कोणीही विरोधी पक्ष गेला नाही. अर्थात पवार यांचाही पक्ष त्यात होता. पवार सांगतात की साताराला होते हो आणि तिथून यायला उशीर झाला आणि त्यामुळे मी बैठकीला जाऊ शकलो नाही. ठीक आहे, पवार नाही आले, पण पवारांच्या पक्षातला कोणीही प्रतिनिधी तिथे आला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकार परिषदेत पवार सांगतात की जरांगेंबद्दल बोलणी सुरू आहेत सरकारची. त्यानंतर लक्ष्मण हाके जे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत होते त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहेत. या दोघांबरोबर नेमकं काय बोलणं झालं सरकारचं हे आम्हाला माहित नाही आणि म्हणून आम्ही तिथे गेलो नाही. म्हणजे एका बाजूला पवार सांगतायत की साताऱ्याला होतो त्यामुळे पोचू शकलो नाही आणि दुसऱ्या बाजूला सांगतायत की सरकार नेमकं कोणाशी काय बोलले किंवा बोललं
हे माहीत नाही आणि म्हणून आम्ही बैठकीला गेलो. आता या दोन गोष्टींचा ताळमेळ कसा होऊ शकतो सांगा तुम्ही. एकतर पवारांनी या बैठकीला आपण गेलो नाही कारण सरकार बोललं नाही किंवा त्यांच्याशी काय बोललंय आम्हाला माहित नाही हे सांगायला हवं. पण असो, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पवार मुख्यमंत्र्यांना भेटले. असं म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीनंतर तातडीने फडणवीस यांना भेटायला गेले. एकंदरीत काय, तर कुठेतरी मराठा आरक्षणाबाबत विरोधी पक्षांची भूमिका जी आतापर्यंत संधिसाधूपणाची होती ती बदलणार आहे का? कारण आता जर भूमिका घेतली नाही तर विरोधी पक्ष अर्थात त्यात शरद पवार यांचा पक्ष आला, उभाटा आला, त्यानंतर काँग्रेस आली, हे सगळे पक्ष जरांगे यांना खेळवतात हा आरोप होईल आणि त्यात तथ्यही असेल. मंडळी, त्यात तथ्यही असेल कारण जरांगे हे माघार घ्यायला तयार नाहीयेत. कुठे एका बाजूला थांबायला पाहिजे ते थांबायला जरांगे सध्या तयार नाहीयेत. अशा वेळेस नेमकं या आंदोलनाबद्दल सरकार काय भूमिका घेणार हाही प्रश्न आहे. सगळे सोयरे किंवा कुणबीमधून आरक्षण द्या या सगळ्याच मागण्या त्यांच्या मान्य करता येणं कठीण आहे. पुन्हा ओबीसी मधून आरक्षण द्या, तिथे अगोदरच खूप प्रजाती आहेत आणि त्यामध्ये आरक्षण मिळणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण कुठेतरी हिरावून घेण्यासारखे. असो, जरांगे आंदोलन करतात, उपोषणाला बसलेत आणि पुन्हा एकदा भाजप आणि देवेंद्र फडणवीस आता नवीन दोन शिलेदार फडणवीसांचे त्यात सहभागी झाले आहेत. ते म्हणजे दरेकर आणि दुसरे प्रसाद लाड, हे त्यात आलेले आहेत आणि जरांगे त्यांच्या विरोधात आग ओकत असतात, शिवराळ भाषेत बोलत असतात. पण तशी भाषा मात्र ऊर्जा देणाऱ्यांविरोधात नाही वापरली जात, कारण ते तर आपली भूमिका स्पष्ट करत नाहीये आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जरांगेने त्यांच्या विरोधात बोललं पाहिजे किंवा त्यांचे कान उपटले पाहिजे, तर जरांगे दोन शब्दात सगळं संपून टाकतात. आणि ही खरी गंमत आहे. यात स्पष्टपणे दिसून येतं की जरांगेंना मराठा आरक्षणापेक्षाही भाजप, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते यांना लक्ष करायचंय आणि त्यासाठी तर हे आंदोलन, हे उपोषण नाही ना, अशी शंका घ्यायला कुठेतरी वाव आहे. मंडळी, हा आरक्षणाचा प्रश्न जरांगेंनी पुढे नेला. मराठवाड्यात अगोदरच कुणबींना आरक्षण आहे, पण हा प्रश्न व्यापक करताना, सगळे सोयऱ्यांचा प्रश्न आणताना कुणबी अंतर्गत म्हणजेच ओबीसी अंतर्गत आरक्षण देताना मंडळी कुठेतरी आपण अन्य जातींवर अन्याय करतोय हे जरांगे ताडू शकत नाहीत का? जर यातून तोडगा हवा असेल तर तोडगा निघू शकतो. तो सर्वमान्य किंवा जरांगेंना मान्य असाच होईल असं नाही, पण कुठेतरी तडजोड करायला लागणार आहे आणि ती तडजोड जरांगे करत नाहीयेत. कशाच्या जीवावर? गोरगरीब मराठ्यांच्या जीवावर, जो आज जरांगेंच्या साथ सोबत उभा आहे. आणि त्यांना वेटीस धरून जर जरांगे हे सगळं करत असतील तर मी म्हणेन की पवारांनी देखील आता जरांगेंना वेटीस धरलाय का? बघूया मित्रांनो, हळूहळू हे प्रकरण पुढे सरकत आहे. लवकरच आपल्याला या प्रकरणात काय होतंय हे दिसेल. तोपर्यंत ते थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.